कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे काय सगळं डॉक्टर? नाही ते डॉक्टर्स आहेत ना, पेशंटची काळजी घ्यायला नर्स आहे। काय चाललंय इथे? काय हे सगळं? मॅडम आपण इकडे नको बोलायला प्लीज। का नको बोलायला? मी चुकीचं बोलते काही? मॅडम चुकीचं नाही बोलते, पण डॉक्टर मी मागच्या वेळेला इथे आले होते तेव्हा मी इथली परिस्थिती बघून काही निर्णय घेतले होते, त्यासाठी फंड बाजूला काढलाय, तरी परिस्थिती तशीच आहे का? मॅडम त्या फंड्सनी काही काम झालेलं नाही आपलं। डॉक्टर हे बघा, मला माहिती आहे, मला पूर्णपणे माहिती आहे मी पेपर वर्क मध्ये काय बघितलंय, आणि हे फक्त मी एकटीने नव्हतं ठरवलं। तुमच्यासारखे एक्सपर्ट डॉक्टर आले होते ना, त्यांनी सांगितलं होतं ना गोष्टी, मग त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला देतोय की, पण काहीच फरक जाणवत नाही का? तुम्ही अशा पद्धतीने दवाखाना चालवणार आहात? इथल्या पेशंटला जर काही झालं तर जबाबदारी कोणाची? मॅडम मी तुम्हाला मगापासून खूप व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्हाला ते कळतच नाहीये। अहो मॅडम, इथे किती पेशंट्स असतात आणि आम्ही तरी कोणाकोणाला बघणार? इथे ना रिसोर्सेस आहेत ना मशीन्स आहेत। इथे प्रत्येक पेशंट जेव्हा येतो त्याला असं वाटतं की प्रत्येक पेशंटला बघावं। तुम्हाला काय, तुम्ही सगळं तिथं ऑफिसमध्ये बसून ठरवता आणि इकडं काही चूक झाली की आम्हाला ओरडता। दिल्यात का तुम्ही पुरेशा सुविधा? तुम्ही हे स्पष्टीकरण देताय मला? मुळात ना तुमच्या मॅनेजमेंटमध्ये घोळ आहे, तुम्हाला कळतंय का? इथे लोक जास्त आहेत म्हणून सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांवर ढकलताय। आता लोकांना सांगायचं इथे येऊ नका म्हणून? मॅडम मुद्दा तोच आहे। मग काय? अगं तू इकडं मी वर शोधतोय तुला। सर मी एक रिक्वेस्ट करतो प्लीज, मॅडमला तुम्ही वरती घेऊन जा, आपण सविस्तर नंतर बोलूया। काय झालं? ते शोधते अर्जुन मी, आणि मला कळाल्याशिवाय मी इथनं हलणार नाही। आपे तू शांत हो जरा। कशी शांत होऊ? इथे लोकांची परिस्थिती बघतोयस काय? या अशा वातावरणात कशी ट्रीटमेंट द्यायची लोकांना? मी काय तोंडेंना फोन करून सांगितलं होतं सगळं नीट बघा, यांच्याकडे गोष्टी पुरवल्यात, दिसतच नाहीये, काही लोकांना त्रास होतोय अर्जुन, आणि हा सगळा प्रकार माझ्या नजरेत येऊ नये म्हणून यांनी मला वेगळी रूम दिली आहे। तुम्हाला असं वाटलं का हे सगळं माझ्या नजरेत येणार नाही, मला कळणार नाही? मॅडम तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये, आपण बोलूयात नंतर। मला आत्ता सगळ्या प्रश्नांची उत्तर हवे। काय सोक्षमोक्ष लावायचा ना तो आत्ता लावायचा। हे अगं तू मॅडम, आणि तुम्ही रजेवर आहात हे तुम्ही नका सांगू मला। अर्जुन मला फोन दे, आपे फोन दे अर्जुन। हॅलो गायतोंडे? बोला मॅडम। गायतोंडे मला सांगा, आपण सरकारी हॉस्पिटलसाठी एक निधी बाजूला काढला होता बरोबर? इथे काही उपकरणांची गरज होती, आपण ते घेतलेही होते। ते उपकरण इथे वेळेत पोहोचलेत का? काय झालं मॅडम? हो की नाही? हो मॅडम, त्याच आठवड्यात पोहोचली होती उपकरणं। आपल्याकडे त्या सगळ्याचे रेकॉर्ड असतील ना? हो अर्थात आहेत। पुढच्या अर्ध्या तासात ते सगळे रेकॉर्ड घेऊन इथे सरकारी हॉस्पिटलमध्ये या। बरं ठीक आहे, पोहोचतो मॅडम। रेकॉर्ड रूम कुठे? मॅडम ते मी तुम्हाला रेकॉर्ड रूम कुठे आहे? वरती मी घेऊन जातो। या। मोरे हो हे रजिस्टर कार्ड। काय झालं सर? मी अपर्णा सुरेश माने, जिल्हाधिकारी सातारा। मला जरा रेकॉर्ड्स बघायचे आहेत। हॉस्पिटलमध्ये ज्या मशिनरी आहे त्याची नोंद असेल ना? हो द्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।